आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अत्यंत साध्या पद्धतीने व सोप्या पद्धतीने टोस्टची रेसिपी। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेतलेला आहे। सोबत या मिश्रणामध्ये साखरेची पावडर म्हणजेच पिठी साखर 2 चमचे ऍड करून घेतलेले आहेत। 2 मोठे चमचे पिठी साखर ऍड करून घ्यायची आहे। सोबत 1 चमचा ईस्ट ऍड करून घेणार आहे। तुम्ही इथे पाहत असाल या पद्धतीने आपण ईस्ट ऍड करून घेतलेला आहे आणि याचा कोमट पाण्याचा यामध्ये वापर करून हे मिश्रण 10 ते 15 मिनिट रेस्ट करण्यासाठी साइडला ठेवून द्यायचं आहे। म्हणजेच व्यवस्थितरित्या हे ईस्ट थोडंसं फर्मेट होईल। त्यासाठी तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवून दिल्यानंतर एका भांड्यामध्ये 2 कप मैदा घेतलेला आहे। 2 कप मैद्यामध्ये 2 मोठे चमचे मिल्क पावडर ऍड करून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित अशी चाळून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहत असाल। सोबत इथे आपण फर्मेट केलेलं मिश्रण आहे हे ईस्टचं ते सुद्धा ऍड करून घेणार आहे। 15 मिनिटांनंतर छान असं हे मिश्रण सर्व फर्मेट झालेलं आहे। आपण ते मिश्रण या मिश्रणात ऍड करून घेतलेलं आहे आणि मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित करून आपण याला 2 तासासाठी साइडला ठेवून देणार आहे। थोडा थोडा कोमट पाण्याचा वापर करून हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। मी ज्या पद्धतीने इथे दाखवत आहे थोडा थोडा पाण्याचा वापर केलेला आहे त्याच पद्धतीने आपण हे मिश्रण एकत्रित करून घेतलेलं आहे आणि रेस्ट करण्यासाठी 2 तास साइडला ठेवून दिलेला आहे। तुम्ही इथं पाहत असाल। 2 तासानंतर हे मिश्रण आपण पाहणार आहोत। अगदी फ्लफी असं बनलेलं आहे हे मिश्रण। पीठ व्यवस्थित असं हे फर्मेट झालेलं आहे आपलं। तुम्ही इथं पाहत असाल आता। यातले अर्धे मिश्रण आता मी साइडला काढून घेणार आहे एका ताटामध्ये। छान असे बबल्स आलेले आहेत पिठामध्ये। तुम्ही इथं पाहत असाल छान असं पीठ आपलं फुललेलं आहे। आता ही एकत्र करण्याची जी मी प्रोसेस दाखवत आहे ती कंटिन्युअसली 10 मिनिट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हे पीठ एकत्रित करून घ्यायचे आहे। म्हणजे थोडक्यात हाताच्या साहाय्याने तुम्ही केलं तरीही चालू शकतं। आणि यातलं अर्ध पीठ मी आता साइडला काढून घेत आहे आणि पीठ थोडंसं पातळ वाटल्यास आपण याच्यात 2 ते 3 चमचे एक्स्ट्रा मैद्याचा वापर करू शकतो। इथे मी थोडासा मैद्याचा वापर केलेला आहे 2 चमचे आणि अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ एकत्रित करून घ्यायचं आहे। ही सुद्धा प्रोसेस आपल्याला 10 ते 15 मिनिट कंटिन्युअसली करून घ्यायची आहे। ही प्रोसेस करत असताना आपण थोडासा तेलाचा वापर करून घेतलेला आहे। म्हणजेच या सर्व पिठासाठी मला 4 चमचे तेल ऍड करून मी इथं घेतलेले आहेत। तुम्ही इथं पाहत असाल। हवा असल्यास याच्यात आपण मैदा ऍड करून सुद्धा हे पीठ मळू शकतो। अशा पद्धतीने आता हे पीठ मी व्यवस्थितरित्या एकत्रित करून घ्यायचं आहे आणि घेतलेला आहे आणि या स्टेजला अर्धा चमचा वेलची पूड ऍड करून घेतलेली आहे। तुम्ही पाहत असाल पीठ आपलं व्यवस्थित असं सेट झालेलं आहे। आता मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने आपण हे पिठाचा बन बनवून घ्यायचा आहे। म्हणजेच याला रोल करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तेलाचा हात लावून ही सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने मी प्रोसेस दाखवली आहे अगदी त्याच पद्धतीने ही प्रोसेस सर्व करून घ्यायची आहे आपल्याला। ही प्रोसेस करत असताना 10 मिनिटांसाठी फ्री हीट करून घेतलेला आहे मी। म्हणजेच मायक्रोवेव्ह मध्ये हे टोस्ट मी बनवून घेणार आहे। त्यासाठी 10 मिनिटांसाठी आधी फ्री हीट करून घेतलेला आहे आणि याचा बन बनवून झाल्यानंतर आपण
बेक होण्यासाठी मायक्रोवेव्हमध्ये ॲड करून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने याला फोल्ड करून घ्यायचं आहे। फोल्ड करताना मात्र व्यवस्थित असं जवळ जवळ अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं आहे। अजिबात गॅप मध्ये ठेवायचा नाही फोल्ड करत असताना। अशा पद्धतीने मी इथं 2 बन बनवून घेतलेले आहेत। इथे मी मायक्रोवेव्ह मध्ये 15 ते 20 मिनिटांनी बेक झाल्यानंतर आपण पाहणार आहोत। छान असे आपले हे बन तयार झालेले आहेत। थोडेसे थंड झाल्यानंतर म्हणजेच गरम असतानाच अगदी थोडेसे थंड झाल्यानंतर आपण याचे टोस्ट बनवून घेणार आहोत। म्हणजेच या पद्धतीने याला आपण कट करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं पाहत असाल छान अशी आतून जाळी पकडलेली आहे। अशा पद्धतीने आपण सर्व काप करून घेतलेले आहेत। आता परत एकदा हे 15 मिनिटांसाठी 180 डिग्री सेल्सिअस वर आपण बेक करून घेणार आहोत। अशा पद्धतीने याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित अशा बेक करून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजून बेक करून घेतल्यानंतर खायला तयार होतात चहा सोबत टोस्ट।